तर मंडळी, आजची पॉडकास्ट ती चालती फिरती पॉडकास्ट असणार आहे. आज तुम्हाला मी घेऊन जातोय एका कॉलेजमध्ये. तर तो पूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या भागातनं दाखवणार आहे, तुमच्यावर शेअर करणार आहे. आजच्या चालत्या फिरत्या पॉडकास्टमध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. तर ही चालती फिरती पॉडकास्ट चालू करूया. चालत फिरत गप्पा मारत इथे तिथे तुमच्याबरोबर पुढे जात राहूया. लेट्स गो. ऑफकोर्स या एपिसोडमध्ये तुम्हाला मी काही ग्लिम्सेस दाखवणार आहेत, जे माझं प्रेझेंटेशन होतं, जे मी मुलांसमोर मांडलं, ज्या गोष्टी सांगितल्या, स्पेशली क्रिएटिव्हिटी, लाईफस्टाईल आणि इन जनरल क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स कसे करावेत, कशा प्रकारे करावेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यात असतात, ह्याच्याबद्दलचा जो एक भाग आहे माझ्या भाषणातला, तो मी तुमच्यावर या भागात शेअर करणार आहे. तर तो तुम्ही बघणारच आहात. आणि शेवटी या भागाच्या तिथल्या विद्यार्थिनींनी मला काही प्रश्न विचारलेत, तेही फार इंटरेस्टिंग स्वरूपाचे आहेत. तोही भाग तुम्हाला मी दाखवणार आहे. ऋषिकेश सर के लिए और सुयोग के लिए ना, I had to stop them from fighting. बरेचदा आयुष्यात असं झालेलं आहे आणि माझ्या आयुष्यातही असं झालेलं आहे की आपल्या शाळेत म्हणा किंवा कॉलेजात म्हणा, कोण ना कोणतरी अशा व्यक्ती येत असतात आणि आपल्याला ती भाषणं देत असतात, संभाषण असतं, पॅनल डिस्कशन असतं आणि हे सगळं होत असतं. आणि नॉट नेसेसरी आपण दरवेळी प्रेक्षकांमध्ये बसून दरवेळीच आपल्याला त्याच्यात काहीतरी इंटरेस्ट असेल किंवा दरवेळी त्याच्यात काहीतरी मजा येईल असं होतं. काही काळ होतं, काही काळ होत नाही, काही काळ खूप कंटाळा येतो, काही काळ मागे बसून खूप टवाळक्या आपण करत असतो, जोक्स मारत असतो, प्रत्येक भाषणात काहीतरी पकडतो आपण लक्कब एखाद्याची. मला आठवतं इंजिनिअरिंगला असताना एक शिक्षक आमच्या इकडे आले होते आणि ते काहीतरी एक शुड बी का काहीतरी एक प्रकारचा शब्द ना खूप वेळा बोलत होते. तर मग आम्ही तो मागे काय बसून काउंटच करायला लागलो आणि ही सगळी गमती आपल्याबरोबर होत असतात. त्यामुळे प्रेक्षकात बसून मीही ते बरेचदा केलेलं आहे. पण काही वेळा असे काही वक्ते आपल्या इथे येतात, असे काही एक्सपर्ट तज्ज्ञ लोक आपल्यासमोर येतात, ते काहीतरी सांगून जातात आणि आपल्याला त्याच्यात काहीतरी एक गोष्ट अशी लागते, चांगल्या प्रकारे लागते की त्याच्याबद्दल आपण खरंच विचार करतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावर बराचसा इम्पॅक्ट पडत असतो. तर मला माहीत नाही आता माझ्या भाषणाने त्या कॉलेजमधल्या स्टुडंट्सवर काही इम्पॅक्ट पडला असेल किंवा नसेल, पण हे सगळं प्रिपेअर करताना आणि हे सगळं त्यांच्यासमोर मांडताना मला खूप मजा आलेली आहे. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर अनुभवात मी प्रेक्षकांची जागा सोडून व्यासपीठावर जाऊन संभाषण साधलेलं आहे. हे सगळं बघता तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काय बनवतो तुमच्यापर्यंत येत राहील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर भाग झाला नसाल तर तेही व्हा, म्हणजे आम्ही जी मराठीतनं पत्र पाठवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि मराठी म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कॉलेज जे होतं ते नॉट नेसेसरीली मराठीतनं मीडिया विषय शिकवतात, पण तिथे मराठी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे मराठीतून मला प्रेझेंटेशन देता आलं. बट ॲट द सेम टाईम तिथे असेही विद्यार्थी होते जे मराठी नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना किंवा त्यांना समजेल असं बोलताना इंग्लिशचाही वापर केला गेलेला आहे. साहजिकच आपल्या इकडच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये युज्युअली इंग्लिशमधनंच हे सगळे विषय शिकवले जातात. त्यामुळे त्यातल्या टर्मिनॉलॉजीज पण इंग्लिशमध्ये ऐकताना सोप्या पडतात आणि कळतं कशाबद्दल बोलतोय. त्यामुळे ह्या भाषणातही किंवा नंतर जी मी तिथल्या विद्यार्थ्यांना एक छोटीशी मुलाखत दिली त्याच्यातही तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही असणार आहे. तर त्याचा कॉन्टेक्स्ट मी आत्ता तुम्हाला देतोय, कारण तिथे पूर्ण मिक्स प्रकारचे स्टुडंट होते आणि प्रामुख्याने मराठी असल्यामुळे मोठा चंक जो आहे पूर्ण या भाषणाचा तो मराठीत नाही. त्यामुळे मी हेही तुम्हाला क्लिअर करून ठेवलेलं आहे. जिसके लिए दिल है बेकरार, वो घड़ी आ गई फिल्मी होते हैं जास्ती जरा. Let us all give the warmest welcome to Mr. Suyog Rizbal. की आपल्याला ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची आता सवय लागली. आपण काहीतरी पोस्ट टाकतो, त्याच्यावर लाईक्स येतात, कॉमेंट्स येतात, शेअर्स येतात, अँड देन वी अंडरस्टँड की अरे आपण व्हॅलिडेट झालोय.
त्यामुळे एक व्हॅलिडेशनची आपल्याला ना आतमधनं एक भूक लागायला लागते, एक थर्स्ट निर्माण होते. आणि आजकाल सोशल मीडियामुळे एवढ्या लोकांच्या प्रोफाईल आपल्याला बूस्ट होताना दिसत आहेत किंवा एवढे मस्त सक्सेसफुल करिअर्स दिसत आहेत, तेव्हा आपण थोडे ना ब्लाइंडेड होतो. आपल्याला वाटतं ह्या लोकांनीच उखाडलं आहे आणि हे असं उखाडता येतं, मला पण ट्राय करायचं आहे. पण ते करत असताना ना बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा बऱ्याचशी लोकांची संख्या ज्यांनी ट्राय केले पण वर्क झालेलं नाही आहे, ते आपल्या लक्षात राहत नाही. आणि त्यामुळे आपले एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट गणतं आणि आपण काहीतरी करायला जातो आणि आपल्याला लाईक्स येत नाही आहेत, व्ह्यूज येत नाही आहेत किंवा कोण माझं काही बघत नाही आहे, असं आपण फुल मूड ऑफ सीन होतो आणि आपण ते थांबवतो. हे बऱ्याच लोकांचं होतं, हे आमचंही होतं डे टू डे बेसिसवर. कारण की तुम्ही जस्ट इंस्टाग्राम उघडलं तर तुम्हाला एवढी लोक काय काय करताना दिसतात आणि यू आर लाईक की अरे पण मला पण करायचं होतं, अरे मला व्ह्यूज नाही आले, असं होतं. पण ह्याच्यावर मी काय हॅक म्हणजे काय फार वेगळं नाही आहे, पण हाऊ आय चेंज द पर्स्पेक्टिव्ह ऑन दिस इज बॉडी ऑफ वर्क. जसं म्हटलं मी द फन इंडियन गाय नावाचं चॅनल आपण जे आधी केलं होतं ना, त्याच्यावर 250 व्हिडिओज आय हॅव ऑलरेडी पोस्टेड. ओके, एव्हरी वीक आय वॉज व्लॉगिंग. मी युरोपमध्ये होतो तेव्हा मी रोज बाहेर पडायचो, युनिव्हर्सिटी चालू असताना व्लॉग बनवायचो, टाकायचो. बॅक इन 2017 ना शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट नव्हता, त्यामुळे डिस्कवरी वॉज 0. मी टाकायचो, 20 लोक बघायचे, आय थिंक 10-15 माझ्याच घरातली असतील, फॅमिली ग्रुपवर टाकून द्यायचो मी, आणि बाकी कोणीच बघायचं नाही. पण तेव्हा माझा इंटेंट काय होता, अरे मला व्हिडिओ बनवायचे, मला हे शिकायचं आहे. मी फोनपासून सुरुवात केली, मग एडिटिंग सॉफ्टवेअर शिकलो, हळूहळू करत मग कॅमेराज आले, ते सगळं झालं. पण जेव्हा माझा इंटेंट जो होता ना की मला हे करत राहायचं आहे, हे करत 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 6 वर्षानंतर जे मी मागे वळून बघितलं ना, तेव्हा मला 250 व्हिडिओची माझा पोर्टफोलिओ तयार झाला होता. आणि वेन यू से मी वीक इन वीक आउट 250 व्हिडिओज बनवतोय, दॅट टाइम यू गेट व्हॉल्यूम. तुम्ही जेव्हा बोलताय ना तुमच्याकडे लोक ऐकतात नीट. असं नाही होत की मी आत्ता व्लॉगिंग चालू केलंय माझं बघा, असं नाही होत. जरी ती प्रत्येक व्हिडिओ मे बी वीक होती, मे बी स्टोरी टेलिंग चांगलं नव्हतं, मे बी एडिटिंग चांगलं नव्हतं, पण 6 years डाऊन द लाईन किंवा 5 वर्ष डाऊन द लाईन, वेन यू लुक बॅक यू हॅव 250 episodes विच यू डिड बाय युअर सेल्फ. अँड वेन यू हॅव दॅट कॉन्फिडन्स ना, हा जो बॉडी ऑफ वर्कचा कॉन्फिडन्स आहे ना, तो कोणी म्हणजे दॅट्स अ डिफरंट फिलिंग. जेव्हा आता मी आणि प्राची वायफळचं चॅनल आम्ही स्क्रोल करतो, एवढे लाखो व्ह्यूज त्याच्यावर येत असतात आणि एवढ्या लोकांनी बघितलं, आय थिंक 7 करोड व्ह्युअरशिप आहे आपली लास्ट एका वर्षात, तेव्हा आम्ही बघतो ना, तेव्हा त्या पूर्ण आपण केलं. हेच जर आपण पहिल्याच दिवशीच मागे वळून बघितलं असं काय नव्हतं तिकडे. पण 2 वर्षांनी जेव्हा वळून बघतो तेव्हा 85 episodes आलेत. इन लास्ट 52 weekends वी हॅव नॉट मिस्ड अ सिंगल संडे, नो मॅटर वॉट. दापोलीला रेंज नव्हती, गणपती 1.5 दिवसाचा होता, विसर्जन केलं आणि एपिसोड टाकला. म्हणजे जेव्हा तुम्ही हे करता ना, तेव्हा तो मे बी ईच पीस इज नॉट युअर बेस्ट, बट द बॉडी ऑफ वर्क इज सो ह्यूज बिकॉज ऑफ यू. ते फिलिंग तुमच्याकडनं कोणीच नेऊ शकत नाही, कारण तुम्ही घासत घासत पोचलायत तिथे. त्यामुळे कधीही काय कोणताही प्रोजेक्ट चालू करताना ना, नंबर्स जर बघायचे असतील ना तर स्वतःचे बघा, व्ह्यूजचे नाही म्हणत आहे मी, बॉडी ऑफ वर्कचे. कारण ते जेव्हा बघू ना तेव्हा त्याचं पूर्ण पिक्चर कम्प्लिटली बदलून जातं. आणि देन यू कॅन कॉन्फिडेंटली बी इन फ्रंट ऑफ पीपल अँड से, हो मी 250 व्हिडिओ बनवलेत, मी 145 एपिसोड इंग्लिश पॉडकास्टचे बनवलेत, मी 85 एपिसोड्स मराठी पॉडकास्टचे बनवलेत, अँड आय नो वॉट आय एम डुईंग. अँड ऑफकोर्स त्याच्यात मग कसं सुधारायचं, काय वर्क होतं, काय नाही वर्क होतं, दॅट इज युअर जर्नी टू टेक. बट थिंक अबाउट इट फ्रॉम दिस पर्स्पेक्टिव्ह. इवन वॉट एव्हर युअर बिल्डिंग राईट नाव, वॉट एव्हर डुईंग राईट नाव, आय डोंट नो कोणाचे काय करिअर चॉईसेस आहेत इथे, बट बॉडी ऑफ वर्क विल ऑलवेज बी विथ यू. सो मेक शुअर माइंडफुली युअर बिल्डिंग इट, आणि देन इट बिकम्स समथिंग ॲज ॲसेट फॉर युअर सेल्फ. आणि कॉलेज म्हटलं की ती एक्साइटमेंट आली आणि ते सगळी लगबग आली विद्यार्थ्यांची, आणि ते सगळं जो माहोल असतो तिथला, जी वाईब असते ती फारच एनर्जेटिक असते. कारण कॉलेज झाल्यानंतर अशा प्रकारचे अनुभव फार आपल्याला आयुष्यात येत नसतात. त्यामुळे असं कधी कधी जेव्हा कॉलेजला जायची संधी मिळते, ह्याच नाही ह्याच्या आधी काही कॉलेजला गेलेलो आहे, तर तिकडे जाऊन जो एक ती एनर्जी मिळते ना, ती खूपच म्हणजे पुन्हा एकदा एक काहीतरी वेगळ्या प्रकारचं इन्स्पिरेशन देऊन जाते. तर मलाही तिथल्या विद्यार्थींची बोलून खूप मस्त वाटलं. इन जनरल शिक्षकांमध्ये पण खूपच एक्साइटमेंट होती. बरेचसे लोक आपले वायफळचे प्रेक्षक होते, त्यामुळे त्या बाबतीतही खूप मजा आली. तिलाच काय झालं माहिती आहे, ऋषिकेश जोशी दादा जो आहे तो आणि आपलं म्हणजे माझं जे भाषण होतं ते सिक्वेन्समध्ये पुढे मागे असल्यामुळे आम्हाला ऋषिकेश दादाला पण भेटता आलं, त्याच्याबरोबर काही गप्पा मारता आल्या, आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर त्यांचंही भाषण आम्हाला बघायला मिळालं. त्यामुळे तीही एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि आम्हालाही बऱ्याच गोष्टी त्यातून शिकायला मिळाल्या. हे
हे सगळं चालू असताना मी स्टेजवरनं वायफळ स्पेशल सुतारफेणीबद्दल पण बोललो. तिथल्या विद्यार्थ्यांनाही सांगितलं की काय आपण करतोय. आणि तुम्हालाही जर वायफळ स्पेशल सुतारफेणी बघायचं असेल तर येत्या 26 ऑक्टोबरला नाशिकला कार्यक्रम होऊ घातलेला आहे. त्याच्या तिकिटांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पण तुम्ही हा कार्यक्रम कधीही पाहत असाल किंवा तुम्ही जर का नाशिकचे नसाल तर त्या लिंकवर जा. तिथे तुम्हाला होऊ घातलेल्या येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती मिळत राहील. त्यामुळे सुतारफेणी या कार्यक्रमाच्या दरम्यान सुद्धा आपण भेटूच. कारण आपला हा जरी डिजिटल संवाद असला, डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला भेटत असलो तरी असे कॉलेज इव्हेंट म्हणा किंवा सुतारफेणीचे लाईव्ह कार्यक्रम म्हणा, इथे जेव्हा तुम्ही जिवंत स्वरूपात भेटता ना तेव्हा त्याची मजा एक वेगळीच आहे. आणि ती जी केमिस्ट्री असते आणि ती जी क्युरिओसिटी असते तुमच्याकडनं आणि आमच्याकडनं ती फारच सुंदर असते. त्यामुळे नक्की भेटा. अशीच आम्हाला एक सुंदर संधी आत्ता प्राप्त झाली होती. कालच आम्ही स्पॉटिफायच्या क्रिएटर इव्हेंटला जाऊन आलो. स्पॉटिफाय फॉर पॉडकास्टर्स नावाचा इव्हेंट होता. त्यामुळे पॉडकास्टिंग या क्षेत्रात जी लोक चांगली कामं करत आहेत ते सगळे तिकडे आले होते आणि आपल्याला तिथे त्यांनी बोलवलं होतं स्पॉटिफायने. त्यामुळे तिथे जाऊन आपल्याला तेही बघता आलं. तेही खूप हायलाईट होती याच आठवड्याची. आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी माझी छोटीशी पॉडकास्ट घेतली. त्यातलीही ग्लिम्सेस आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता तुमचे ओव्हरऑल 250+ व्हिडिओज आहेत यूट्यूबवर. सो त्यातलं तुमचं कोणतं फेवरेट प्रोजेक्ट आहे स्वतःचं? दिस इज अ टफ वन. आय थिंक द फर्स्ट वन. कारण आय थिंक पहिली व्हिडिओ जी असते ना ती खूप पहिली व्हिडिओ जी असते ती खूप असा टीजर मिळाला नाही, पहिली व्हिडिओ आहे ना ती खूप इम्पॉर्टंट असते. कारण तोपर्यंत आपण बरेच प्लॅन केलेलं असतात, लोकांना बघितलेलं असतं. जसं मी जेव्हा करत होतो यूट्यूब चालू केलं तेव्हा पीटर मॅकिनन, केसी नायस्टाड खूप सारे ट्रॅव्हल ब्लॉगर्स होते 2017 त्यामुळे फर्स्ट स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा ती पहिली तुम्ही करता नंतर तुम्हाला कळतं किती पाण्यात आहात तुम्ही. अँड देन यू स्टार्ट बिल्डिंग. त्यामुळे आय वुडंट से की ज्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज आहेत दॅट इज माय मोस्ट सक्सेसफुल वन. सक्सेस इज वेन यू ॲक्च्युली स्टार्टेड. बिकॉज त्याच्या आधी तुमचा नील होता रेकॉर्ड. हां, सो द फर्स्ट थिंग इज ऑलवेज इम्पॉर्टंट आय फील. आणि तुम्ही लास्ट क्वेश्चन, न्यू यूट्यूबर्सला तुम्ही काय ॲडवाईस द्याल ते स्टार्ट करणार? राईट. आय थिंक आजचं जर का तुम्ही माझं बघितलं असेल सत्र तर त्याच्यात मी असे सांगितलं, नॉलेज दिलं नाही. पण आय थिंक प्लॅटफॉर्म्स विल कम अँड गो. थिंग्स विल चेंज. द वे पीपल मेक आर्ट विल चेंज. वॉट विल स्टेज यू. त्यामुळे ॲज फार ॲज यू आर बिल्डिंग युअर सेल्फ ॲज अ प्रोजेक्ट, दॅट युअर इन्स्पिरेशन्स, द थिंग्स यू कन्झ्युम, तुम्ही जे बघता, ज्या प्रकारचं कॉन्व्हर्सेशन्स करता, ज्या प्रकारच्या लोकांना भेटता, अँड हाऊ यू काइंड ऑफ बिल्ड युअर पर्सनॅलिटी इज गोना डेव्हलप अ कॅरेक्टर अँड दॅट विल गेट यू प्लेसेस मोर दॅन द प्लॅटफॉर्म. कारण वेन यू आर डिपेंडंट ऑन प्लॅटफॉर्म ना, देन यू आर डिपेंडंट ऑन सम कंपनी हू इज ट्राईंग टू मेक सम मार्जिन अँड सम प्रॉफिट आउट ऑफ इट. जसं टिकटॉक आलं आणि गेलं आणि जे टिकटॉकवर डिपेंडंट होते त्यांचं असं होऊ शकलं असेल की अरे आता मी उद्या काय करू. पण जी व्यक्ती सॉर्टेड आहे ना, दे विल फाइंड सम वे टू बॅटल बॅक. सो आय फील जे अप अँड कमिंग आहे, ज्यांना नवीन करायचं आहे ना, जास्त विचार करू नका, टाकत राहा. कारण मग बॉडी ऑफ वर्क तयार होतं. असा होता हा आमचा दिवस आणि अशी होती ही वायफळची चालती फिरती पॉडकास्ट. तुम्हाला ही बघून काहीतरी मजा आली असेल, तुम्हाला काहीतरी ह्याच्यात सापडलं असेल, तुम्हाला काहीतरी ग्लिम्सेस मिळाले असतील आमच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर ते बघून कदाचित तुम्हाला मजा आली असेल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्हाला एक शेवटचा शब्द देऊन हा भाग पूर्ण करतो. शब्द असणार आहे बॉडी ऑफ वर्क. तर बॉडी ऑफ वर्क हे 3 शब्द आहेत ॲक्च्युली. हे तुम्ही कॉमेंटमध्ये टाका म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितले. एवढं बोलतो आणि तुम्हाला पुढच्या रविवारी वायफळच्या नव्या कोऱ्या गरमागरम भागा संगे लवकरच भेटतो. धन्यवाद. शक्तियों का गलत इस्तेमाल करते हैं.